न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। प्रमुख आरोपीला उल्थानत अरुणाचलमला आता अटक करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई आपण पाहतोय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून अरुणाचलम हा फरार होता। आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या 122 कोटींच्या घोटाळ्यातील 40 कोटी रुपये अरुणाचलमकडे वळवल्याचा आरोप होता। चौकशी दरम्यान मुख्य आरोपी हितेश मेहताने अरुणाचलमला 40 कोटी रुपये रोख दिल्याचा दावा केला होता। यापूर्वी अरुणाचलम याचा मुलगा मनोहर अरुणाचलम याला अटक टाळण्यामध्ये मदत केल्याबद्दल आणि त्याच्याकडून 15 कोटी रुपये घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली होती। आता अरुणाचलमला अटक करण्यात आली आहे। तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता। आता ही 6वी अटक या घोटाळा प्रकरणातली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।